बघा आजचा मोटिवेशनल कोट म्हटल्यापेक्षा एक तुम्हाला सजेशन आहे संस्कृतमध्ये, प्रातरत्न प्रातरित्वा ददाती, म्हणजे काय, अँड अर्ली रायझर अर्न्स गुड हेल्थ. तुम्ही लहानपणापासून ऐकलेलं आहे काय, सकाळी लवकर उठलं पाहिजे. प्रातःकाल उठणे वाले अच्छा स्वास्थ्य का प्राप्त करते है. सकाळी जे लवकर उठतील त्यांना जवळपास तुमच्या लाईफ मधले जवळपास सगळे मेजर डिसीजेस तुम्ही निग्लेक्ट करून टाकता. सकाळी लवकर झोपायचं, सकाळी नाही हा, रात्री लवकर झोपायचं, सकाळी लवकर उठायचं. कळालं ही गोष्ट. आता बघा तुम्हाला जुने आपले जे जुने म्हणजे पूर्वज होते, जुने लोक आपले आजी आजोबा शेतातून यायचे, 7:30 पावणे 8 पर्यंत स्वयंपाक झालेला असायचा, म्हणजे करून 8 पर्यंत झोपून राहायचे. कितीपर्यंत, 8. 7:30 ते 8 म्हणजे 7:15, म्हणजे तो जो टाइम होता ना तो स्लीपिंग हार्मोनचा असतो. कशाचा असतो, स्लीपिंग हार्मोन. त्या टाइम मध्ये स्लीपिंग हार्मोन जनरेट होतात आपल्या बॉडीमध्ये आणि झोप चांगल्या प्रकारे लागते. त्यावेळेस ते 7:30 8 जास्तीत जास्त 8:30 पर्यंत झोपून राहायचे आणि सकाळी लवकर उठायचे. त्यांच्यामुळे ते हेल्दी होते. कसे होते, हेल्दी. आता उलट झालेलं आहे, रात्रभर जागायचं, 12-1 बिनफालतूच युट्यूब बघणं, इंस्टा बघणं, बाकीच्या तुम्हाला 12 भानगडी बघणं आणि सकाळी उठायचं 8-9 वाजता. त्यांना काय झालं, पूर्ण तुमच्या बॉडीचं जे सायकल आहे ती पूर्ण डिस्टर्ब झाली. हार्मोन सायकल, बॉडीवर जी हार्मोन सायकल असते ना त्यामुळे तुमची बॉडी डिस्टर्ब होते. जर तुम्ही जर परफेक्ट राहिले ना, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही. थोडी लिटल एक्सरसाइज करायची, स्लीप टाइम बरोबर परफेक्ट ठेवायचा. आज 8ला झोपले तर उद्या लगे 12ला, नंतर तसं एक परफेक्ट टाइम ठेवायचा की 10ला मी झोपणार म्हणजे झोपणार, सकाळी 4ला उठणार. परफेक्ट टाइम आहे 10 ते 4 हा परफेक्ट टाइम आहे. अर्धा तास एक्स्ट्रा करू शकता तुम्ही, 10 ते 4:30 करू शकता, 10 ते 5 करू शकता. एक्झाम आले तर टाइम कमी करा, 10 ते 6 करा, 10 ते 4 करा. ठीक आहे, लक्षात राहू द्यायचं, लवकर उठायचं आणि हेल्दी राहायचं. ठीक आहे, घ्या लिहून. चॅप्टर नंबर 4, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. सर्वात सोपं चॅप्टर बघा, हे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन जे आहे ना ते सर्वात सोपं चॅप्टर आहे तुमचं, सर्वात सोपं. याच्यातले मार्क्स आपले म्हणजे कटलाच नाही पाहिजे एकही मार्क्स. फक्त तुम्हाला कन्स्ट्रक्ट करणं आहे, ट्रायंगल आणि सर्कल बद्दल काही आपल्याला कन्स्ट्रक्शन आहे त्या शिकणे आपल्याला. ठीक आहे, झालंय. याच्यात काही टाइप्स आहे, ते टाइप्स नुसार घेऊ आपण. आता हे बघ सगळं जाऊ द्या, कन्स्ट्रक्शन वगैरे काहीच नाही, तुम्हाला एकदम सिम्पली सांगून देतो मी. हे बेसिक आहे ना, जे सर्व कव्हर करून देतो तुम्हाला प्रॅक्टिस सेट मध्ये. आता डायरेक्ट टाका तुम्ही प्रॅक्टिस सेट 4.1 जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन चॅप्टर आहे आपलं 4.1. त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, फक्त लक्ष द्यायचं, एकदम सिंपल आहे, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. बघा, एबीसी इज सिमिलर टू एल एम एन. कोणीच बोलू नका, इकडे लक्ष द्या. एबीसी इज सिमिलर टू एल एम एन. लिहून घ्यायचं इथं, ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल एल एम एन. तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं होतं, ठीक आहे, किंवा आपल्या 2 नंबरच्या लेक्चर मध्ये पण सांगितलेले मी तुम्हाला, सिमिलर आणि कॉन्ग्रुएंट मधला फरक. कॉन्ग्रुएंट आणि सिमिलर मध्ये अँगल सारखा असतो. काय सारखा असतो, अँगल. साईडचा रेशो बनतो सिमिलर मध्ये. कॉन्ग्रुएंट मध्ये सगळं सारखं, सिमिलर मध्ये साईड सारख्या दिसतात पण त्यांची ऍक्च्युअल लेंथ सारखी असते का, नाही. आता यांचा बनत असतो रेशो, मग कसा बनतो, देअरफॉर AB अपॉन LM इज इक्वल टू, पुढं सांगा BC अपॉन MN AC अपॉन LN. काय केलं बघा आपण, इकडं AB घेतलं तर इकडलं काय घ्यायचं, LM. मग याच्यानंतर BC घेतलं तर इकडे काय घ्यायचाल, MN. नंतर AC घेतलं तर काय घ्यायचाल, LN. हे झालं तुमचा रेशो. ठीक आहे, इथं लिहायचं फक्त एक शब्द टाकायचा, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. 9th मध्ये शिकलेले
करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता एक रेशो दिलेला राहील 5/4. बीसी अपॉन एम एन चा रेशो दिलेला आहे तुम्हाला 5/4. ठीक आहे, म्हणजे या सर्वांचा रेशो दिलेला आहे तुम्हाला 9. बीसी अपॉन एम एन यांचा रेशो दिलेला आहे तुम्हाला किती दिलेला आहे 5/4. ठीक आहे, याच्यात कंडिशन असतात बघा. एबीसी आणि एल एम एन दिसले तुम्हाला. या एबीसी आणि एल एम एन मध्ये कोणी सारखं आहे का? आहे का? नाही. आता हा दुसरा बघा, पी क्यू आर आणि एल टी आर याच्यात कोण सारखं आहे? आर. म्हणजे जर सारखा असला तर दोन्ही ट्रायंगल एकातच काढणे, एवढं समजून जायचं. दोन्ही ट्रायंगल कसे करणे? मिक्स. आता तिसरा क्वेश्चन, आर एस टी एक्स वाय झेड याच्यात कोण सारखं आहे का कोणी? नाही. म्हणजे दोन्ही ट्रायंगल कसे काढणे? वेगळे. चौथा क्वेश्चन बघा, एम टी एच एकत्र. आता याच्यात पण एक गोष्ट असते. आता वेगळे ट्रायंगल तर एकदम इझी. वेगळ्या ट्रायंगलवर शक्यतोवर क्वेश्चन जास्त येत नाही. मिक्स ट्रायंगलवर क्वेश्चन जास्त येतो. येत नाही असं नाही, डायरेक्ट येत नाही असं नाही म्हटलं मी, पण रिपीट वेळ जास्त वेळ होत नाही. आता आर एस टी आणि एक्स वाय झेड मध्ये बघा, सॉरी, पी क्यू आर आणि एल टी आर मध्ये एक पॉइंट कॉमन आहे. कोणता आहे? आर. त्याच्यातही दोन गोष्टी आहे. पॉइंट कॉमन असल्यावर रेशो छोटा असतो. एक रेशो आहे छोटा 3/4. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं बघा, याच्यात रेशो मोठा आहे 7/5. कळालं का? एक रेशो छोटा, एक रेशो मोठा. ह्या दोन कंडिशन आहे. ठीक आहे, दोन कंडिशनवर तुम्हाला प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह कसा करायचा मी ते सांगेल. फक्त सध्या लक्ष द्या चांगलं. बीसी अपॉन एम एन हा एक रेशो झाला. ठीक आहे, हे तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन सांगितलं मी की क्वेश्चन मध्ये व्हेरायटी कशी आहे. काय काय व्हेरायटी आहे? पहिलं काय? दोन डिफरंट ट्रायंगल. काय? दोन डिफरंट ट्रायंगल. हा पहिला टाईप ट्रायंगल मध्ये. त्याच्यानंतर दुसरं जी गोष्ट आहे, एक कॉमन पॉईंट असेल. काय असेल? एक कॉमन पॉईंट. तर त्या कॉमन पॉईंट मध्ये वरचा रेशो छोटा असेल. बघा 3 आहे. काय? 3. आणि कॉमन पॉईंट मध्ये दुसरी कंडिशन आहे बघा, या रेशोवर आपलं ट्रायंगल काढणं, म्हणजे या रेशोवर आपली फिगरचं कन्स्ट्रक्शन थोडं चेंज होतं. आता इथं रेशो बघा कसा आहे? मोठा. छोटा रेशो असला की ट्रायंगल कसा काढायचा, मोठा रेशो असला की ट्रायंगल कसा काढायचा, ते सगळं सांगतो. ठीक आहे, कळालं थोडं इंट्रोडक्शन याच्याबद्दल. आता बघा, एबीसी आणि एल एम एन दोन्ही ट्रायंगल वेगळे, म्हणजे 100% माइंड मध्ये फिक्स गोष्ट आली पाहिजे की दोन ट्रायंगल काढणे. किती ट्रायंगल काढणे? दोन. एक ट्रायंगल तुम्ही डायरेक्ट काढू शकता. ए बी, बी सी आणि सी ए. पहिला ट्रायंगल डायरेक्ट काढू शकता ना. तिन्ही साइड दिलेलं आहे. जर काही समजलंच नाही तर ट्रायंगल काढायचा, 2 मार्क्स भेटून जातील. किती मार्क्स? 2. काहीही न करता, हे काहीच न करता, तुम्हाला काही समजलं नाही तर फक्त ए बी, बी सी आणि सी ए काढून टाकायचं. ट्रायंगल कसा काढायचा ते सांगतो. पण ट्रायंगल एलिमेंट साठी तुम्हाला एल एम माहिती पाहिजे, त्याच्यानंतर काय माहिती पाहिजे? एम एन, आणि त्याच्यानंतर एल एन. त्याच 3 साइड आपण इथून काढतो. ठीक आहे, आता रेशो घ्यायचा एक साइड काढायची. फर्स्ट ए बी अपॉन एल एम इज इक्वल टू 5/4. का? सगळ्यांचा रेशो काय आहे? सारखा. याला 1 नंबर द्या, इथून कळून जाईल तुम्हाला. फ्रॉम 1. हे स्टेप करायचे, एकदम सोपं आहे. फक्त याला लिहावं लागतं आपल्याला. बीसी अपॉन एम एम चा रेशो आहे 5/4. हा पण रेशो किती आहे? 5/4. म्हणजे टोटल रेशो किती आले? सरळ 5/4. फक्त व्हॅल्यू टाकायची. एबीची व्हॅल्यू बघा किती आहे, पटकन. 5.5 अपॉन एल एम इज इक्वल टू 5/4. म्हणजे 5 इंटू एल एम. काय चालू आहे लक्ष द्या, कोणीच पेन उचलू नका. 5 इंटू 5 एल एम बरोबर काय होईल मग? याला जर मल्टिप्लाय केलं तर किती होतील? 4×25 4×25 22. 22 होतील का? 22/5. एल एम किती आलं सांगा ना, पटकन सांगितलं पाहिजे. 4.4. 4.4 सेंटीमीटर. समजून राहिलं का नाही? अरे हे मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे तुम्हाला. 4×25, 2 इकडून आले, 4×25 आणि 2 22. हे 5 डिव्हिजन मध्ये गेलं तर 4.4. ठीक आहे, हे झाली 1. फ्रॉम 1. त्याच्यानंतर आता सेकंड काढायचं आपल्याला. सेकंड काढणे आपल्याला. ए बी झाली, एल एम झाली. आता दुसरी कोणती काढणे? एम एन. बीसी अपॉन एम एन इज इक्वल टू रेशो काय?
5/4. ठीक आहे, सोपं येते, काही अवघड नाही, त्याला लोड घेऊ नका जास्त. BC/Mn इज इक्वल टू 5/4. BC किती बघा 6. 6/Mn इज इक्वल टू 5/4. आता हे डिटेलमध्ये सांगितलं मी तुम्हाला. कसं सांगितलं डिटेलमध्ये, तुम्ही डायरेक्टही करू शकता. इथं बघा कसं Mn इज इक्वल टू काय होईल 6 गुणिला 4 भागीला 5. बरोबर आहे, कळालं. 6 चूक 24/5 किती येईल 4.8. बरोबर आहे 4.8 सेंटीमीटर. ठीक आहे, समजलं. आता मग तिसरी साईड कशी सांगा बरं फास्ट मध्ये. तिसऱ्या साईड साठी काय करसाल तुम्ही, थर्ड साईड. 2 साईड झाल्या आपल्या. आता थर्ड साईड कोणती बाकी आहे, LN. AC/LN इज इक्वल टू काय येईल 5/4. AC किती आहे, CA म्हणजे JC तुमची 4.5. 4.5 ही अपॉन मध्ये LN इज इक्वल टू 5/4. मग LN इज इक्वल टू किती होईल 4.5 इंटू 4 अपॉन मध्ये 5. LN बरोबर होईल तुमचं, इथं जर तुम्ही भाग दिला तर 0.9चा भाग जातो, किंवा 4.5 गुणिला जर 4 केलं तर 18 येतील. किती येतील 18. ठीक आहे, समजलं. ते करावंच लागणार तुम्हाला थोडंफार कॅल्क्युलेशन, तेवढं तर तुमच्या लेवलला आलंच पाहिजे तुम्हाला. LN इज इक्वल टू किती येईल मग 18/5. 3.6 का 3.6 सेंटीमीटर. संपला विषय. तुम्हाला मी नेहमी सांगतो, मला शिकवायला लागतो वेळ, 15 मिनिट लागतील, 20 मिनिट लागतील. ऍक्च्युअल सोडवायला गेलं तर 1 मिनिटात होतं. जास्तीत जास्त किती मिनिटात होते एका, कारण फास्ट कॅल्क्युलेशन आहे, बाकी काहीच नाही, फक्त कॅल्क्युलेशन आहे. झालं, 2 ट्रायंगल आले आपले. AB BC AC माहित आहे. त्याच्यानंतर LM माहित झाली, MN माहित झाली, LN माहित झाली. ठीक आहे, आता बघा फक्त लक्ष द्या. आता मी डायरेक्ट परफेक्ट फिगर काढू शकत नाही, पण तुम्हाला एक आयडिया देतो फिगर काढायची कशी. आता याच्यात सर्वात मोठी साईड कोणती आहे, BC. BC काढून घ्यायची 6 सेंटीमीटर. फक्त लक्ष द्या, BC काढली 6 सेंटीमीटर. BC काढून घ्या. सपोज काढली आपण 6 सेंटीमीटर. किती काढली 6. BC काढली 6 सेंटीमीटर. ठीक आहे, किती सेंटीमीटर काढली 6. सोपं आहे, लक्ष द्या. आता B 100% इथं कोणता पॉईंट राहणार आहे, A. कोणता राहणार A. C पासून इकडे कोणता पॉईंट राहणार A. म्हणजे इथून आपल्याला काय डिस्टन्स पाहिजे रे 5.5. कोणतं डिस्टन्स पाहिजे AB. म्हणजे इथं कुठेतरी सपोज एक राऊंड फिगर समजा इथं A आहे, आपल्याला माहित नाही कुठे, पण आपण मनानं पकडलं A पॉईंट इथे, म्हणजे आपल्याला डिस्टन्स पाहिजे AB. किती डिस्टन्स AB 5.5. तुमचा जो चॉक म्हणता तुम्ही पाहू देते, याच्यामध्ये 5.5 डिस्टन्स घ्यायचं. किती घ्यायचं 5.5. ठीक आहे, कळालं. एक चॉक ठेवायचा असा, इथून 5.5चा असा मारायचा, असा कुठेतरी येऊन जाईल. ठीक आहे, झाला 5.5चा. ठीक आहे, त्याच्यानंतर 5.5 झाल्यानंतर डिस्टन्स आपल्याला CA पाहिजे. काय पाहिजे CA. CA किती आहे 4.5. असं इथून कुठेतरी 4.5 मारा. आता परफेक्ट फिगर माझी येणार नाही, कारण मी डिस्टन्स घेतलेलं आहे का नाही, एक रफ फिगर येते. नंतर हे डिस्टन्स जोडून घ्या. इथून जिथं टच झाले तो तुमचा पॉईंट कोणता आहे A. कोणता पॉईंट येतो A. ठीक आहे, हे काही असू द्या, तुमची परफेक्ट फिगर आली पाहिजे. समजलं. हे झाले, काहीच वेळ लागत नाही, 30-45 सेकंदात 30 ते 45 सेकंदात फिगर काढून होते तुमची. काय करणे BC. समजलं. आता सिमिलर ट्रायंगल ड्रॉ करायचं आपल्याला. काय ड्रॉ करायचं आहे सिमिलर ट्रायंगल. BC ला सिमिलर कोण आहे BC बघा, BC ला सिमिलर कोण आहे MN. कोण आहे सिमिलर MN. मग MN काढून घ्या. MN किती आहे 4.8. MN आहे तुमची MN. M आणि EN किती आहे 4.8. तुम्हाला 100% माहिती. इथं पॉईंट कोणता उरला आता L. ठीक आहे, हा पेन्सिलने टाकायचा, नंतर खोडून ऍक्च्युअल पॉईंट लिहून टाकायचा. ठीक आहे L. आता हे डिस्टन्स कोणतं पाहिजे तुम्हाला
एल एम किंवा एम एल. बघा चेक करा 4.4. आता प्रोसिजर तर माहितीच आहे तुम्हाला. काय करणार, चॉकमध्ये 4.4 अंतर घ्यायचं, एक चॉक मारायचा, सर्वांना आलंच पाहिजे. ठीक आहे, याचं जमत नसतं चिठ्ठी, समजलं का? एक तुमच्या समोर जरी आणून टाकलं तरी काढता येत नसतं, इथं लागेल तुमचा माइंडच लॉजिक. हे झालं एम एन एल एम. आता एल एन काढायचं आपल्याला. एल एन किती आहे? 3.6. 3.6 ची एक इथून एक मारून घ्या 3.6, जिथं टच होईल तिथं, आणि त्याला जोडून घ्या. हे झालं तुमचा डायग्राम. 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. किती मार्क्सचा? काहीच करणं नाही, एकदम सिंपल क्वेश्चन. एल एम एन. दोन्ही डायग्राम तुमच्या सारख्याच दिसतील. लेंथनं का? लेंथनं नाही, दिसायला कशा दिसतील त्या? सारख्याच, फक्त एक छोटी एक मोठी. ठीक आहे, पद्धतशीर काढून घ्या. ठीक आहे, आता सेम एक क्वेश्चन आहे 3rd नंबरचा, फक्त थोडा चेंजेस आहे त्याच्यामध्ये, थोडा चेंज आहे. हा बघा 3rd नंबरचा क्वेश्चन, सिमिलरच आहे दोन्ही ट्रायंगल. हा बघा, आर एस टी इज सिमिलर टू एक्स वाय झेड. तुम्हाला फक्त एवढं चेक करणं आहे, ट्रायंगलच्या कन्स्ट्रक्शन मध्ये पॉइंट सारखा आहे का? आहे का पॉइंट सारखा? नाही, पॉइंट सारखा नाही म्हणजे दोन वेगवेगळे ट्रायंगल काढणे. आर एस टी, बोलू नको रे, आर एस टी इज सिमिलर टू ट्रायंगल एक्स वाय झेड. आता बघा, एक अँगल दिलेला असला ना की आपल्याला तिसरी साइड काढायची गरज नाही. एक अँगल दिलेला आहे, आर एस टी किती दिलेला आहे? 40. मागच्या ज्या साईड लिहिला नव्हता आपण, एक्झाम मध्ये टाकून द्यायच्या ज्या ज्या साईड दिलेल्या आहे. काय काय दिलेलं आहे बरं, अगोदर रेशो सांगा काय येईल? आर एस अपॉन एक्स वाय. बघा साईड कोणत्या कोणत्या दिलेल्या आहे? आर एस, आणि दुसरी कोणती दिलेली आहे? एस टी. एस टी अपॉन वाय झेड. दोनच साईडची गरज आहे, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. दोनच साईडची गरज आहे आपल्याला, म्हणून दोनच साईड घेतल्या. आता फर्स्ट यांचा रेशो किती दिलेला आहे आपल्याला? 9. कोणाचा रेशो दिलेला आहे? आर एस अपॉन एक्स वाय. आर एस अपॉन एक्स वाय चा रेशो दिलेला आहे आपल्याला 3/5. एक नंबर द्यायला. ठीक आहे, आता फर्स्ट साइड काढू आपण. कोणती काढायची आपल्याला? एक्स वाय. कोणती काढणे? एक्स वाय. मग रेशो घ्या पहिला, आर एस अपॉन एक्स वाय इज इक्वल टू 3/5. आर एस किती दिलेली आहे? 4.5 अपॉन एक्स वाय इज इक्वल टू 3/5. म्हणजे 3 इंटू एक्स वाय इज इक्वल टू किती होतील ते? बोलू नको रे. 3 इंटू एक्स वाय इज इक्वल टू 5 गुणिला 4.5. एक्स वाय बरोबर किती होईल? 22.5 अपॉन मध्ये 3. कितीचा भाग जाईल? बघा ना, भाग द्या ना. 3 7 21. 7.5 चा भाग चालला. कितीचा भाग चालला? 7.5. ही आले तुमची एक्स वाय. आता दुसरी फाइंड करायची आपल्याला. एक्स वाय झाली, वाय झेड फाइंड करा. मग एस टी अपॉन वाय झेड इज इक्वल टू, रेशो सेम राहत असतो 3/5. एस टी किती आहे? 5.7. 5.7 अपॉन वाय झेड बरोबर 3/5. क्रॉस मल्टिप्लाय 3 इंटू वाय झेड इज इक्वल टू 5 गुणिला 5.7. वाय झेड बरोबर किती येईल मग? 5 गुणिला 5.7 अपॉन मध्ये 3, किंवा याला मल्टिप्लाय करून घ्या. 5 गुणिला 5.7 किती होतील? 5 गुणिला 5.7 किती येतील? करा ना, तुम्हाला जमलं पाहिजे ते. तोंडाकडे काय बघता माझ्या? फास्ट मध्ये आन्सर आलं पाहिजे. किती? तुम्हाला कॅल्क्युलेशन जमून नाही राहिले याचं? शाबास. 27 येईल का 28 येईल? 28.5 अपॉन मध्ये 3. जरा ध्यान द्या रे अभ्यासाकडं.
इकडं 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 नाही काही. हा किती 9.5 सेंटीमीटर. ठीक आहे, या झाला तुमच्या साईड. आता आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचंय. काय करायचंय? कन्स्ट्रक्शन. त्याला इकडे राहू द्या सध्या. हा बघा, आता कन्स्ट्रक्शन करण्यासाठी थोडी डिफरंट मेथड आहे. याच्यात मोठी साईड कोणती बघा, मोठी साईड पेक्षा अँगल कोणता आहे? RST. कोणता अँगल आहे? RST. त्याच्यातले शेवटचे दोन शब्द उचलायचे. कोणता? ST. ST किती आहे? 5.7. 5.7 सेंटीमीटर. कोणती आहे? ST. आता 100% माहिती तुम्हाला इथं कोणता पॉईंट असणार? R. ठीक आहे, अँगल कोणता काढायचा आपल्याला? RST. मग RST असा तुम्हाला इथे अँगल काढावा लागेल. कितीचा? 40 डिग्रीचा. किती डिग्रीचा? 40. समजलं? हा झाला आपला अँगल RST. कोणता अँगल झाला? RST. प्रत्येक क्वेश्चन डिफरंट कन्स्ट्रक्शनचा राहणार, एवढं लक्षात ठेवायचं. फक्त कशी प्रोसिजर चालू आहे तेवढं लक्षात ठेवा. ST काढून घेतलं, त्याच्यानंतर अँगल काढला RST. कसा काढायचा माहिती ना? इथं ठेवायचा, इकडून चेक करायचं. बरोबर. तुम्हाला दाखवून देतो एकदा. याच्यात ते बघा जमणार नाही एकदम. ते कुठे रुलर? टूल्स. हे प्रोटेक्टर बघा, ह्या दोन असतात. इकडल्या साईडला पण 40 आहे, इकडल्या साईडला पण 40 आहे. बघा अप्रॉक्सिमेट आपला 40चा जवळ आलाच होता. ठीक आहे, हा इकडल्या साईडचा 40, इकडल्या साईडचा 40. आपल्याला कोणता काढायचा? हा 40 काढायचा. कोणता? आतल्या बाजूचा. इकडल्या साईडचा 40 म्हटलं तर किती उंडाला तो? 140. आपल्याला इनर साईडचा पाहिजे, कारण 40 म्हणजे 90 पेक्षा कसा राहील? हे बघा 90 पेक्षा कसा राहील? लहान. ठीक आहे, हे झालं 40. आता दुसरी साईड कोणती दिलेली आपल्याला? RS. किती दिलेली? 4.5. R बघा कुठे? S इथे 4.5 घ्या अंतर. किती अंतर घ्यायचं? 4.5. 4.5 अंतर घेऊन S कोणती साईड आहे तेवढं लक्षात ठेवायचं फक्त. कोणती साईड आहे? RS. मग S वरून पॉईंट मारणे तुम्हाला कितीचा? 4.5. जिथं टच होईल तो पॉईंट झाला तुमचा R, आणि जिथं टच होईल तिथून एक T ला जोडून घ्या. हा झाला तुमचा ट्रायंगल RST. ST ला सिमिलर कोण आहे? कोण आहे? YZ. किती आहे? 9.5. लक्ष द्या, एकदम सिंपल सांगतो. 9.5 आता थोडं मोठं येईल. 9.5 सेंटीमीटर. कोणती येते साईड? YZ. 100% इकडे कोणता पॉईंट असणार? X. RST हा अँगल 40 होता. इकडे कोणता अँगल 40 राहणार? XYZ. का? ट्रायंगल कसे? सिमिलर. सिमिलर मध्ये तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं मी, अँगल कसा असतो? सारखा. इथून 40चा अँगल मारायचा आपल्याला. परत इथून 40चा अँगल जर मारला आपण असं एक राऊंड असं मारला, एक 40चा अँगल. कितीचा? 40. आता XY कोणती साईड घ्यावं लागेल आपल्याला? XY किती आहे? 7.5. परत 7.5 अंतर घ्यायचं. एक चॉक मारा, जिथं टच होईल तो भेटला तुम्हाला तिसरा पॉईंट. कोणता? X. आणि नाव देऊन टाकायचे. इथे किती अंतर आहे? 7.5 सेंटीमीटर. हे किती होतं? 4.5 सेंटीमीटर. हे झाले तुमची परफेक्ट डायग्राम. तुमच्या ह्या दोन्ही डायग्राम सिमिलर दिसल्या पाहिजे, कारण तुम्ही एक्झॅक्ट मेजरमेंट घेऊन काढून राहिले. कळालं का? घ्या लिहून. समजलंय? याच्यावरती बेस एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन पाहून घ्या, मग सांगता सर माहित नव्हतं, असं होतं तसं होतं. होमवर्कचा क्वेश्चन तुम्हाला आज संध्याकाळीच दाखवायचं आहे. हो, क्वेश्चन बघून घ्या, सिंपल आहे. ABC PQR ला इक्वल आहे. तिन्ही साईड दिलेल्या आहे, AB BC AC. ठीक आहे, साईड कोणत्या काढणे तुम्हाला? मग PQ QR PR. रेशिओ आहे 3/2. सिंपल क्वेश्चन आहे. कळालं? लिहून घ्या.
लिहून घ्या 2 मिनिटं. पेज नंबर 92. एकच. पहिला आणि तिसरा क्वेश्चन झालेला आहे. 2 वेगळे ट्रायंगल काढायचे. कसे काढायचे? वेगळे. त्याच्यावर शक्यतोवर कमी क्वेश्चन असतात. मिक्स ट्रायंगलवर जास्त क्वेश्चन असतो. मिक्स कसा काढायचा? आता मिक्स मध्ये तुम्हाला कळून जाईल. PQR आणि LTR एक कॉमन पॉइंट त्याच्यामध्ये. कोणता? आर. ठीक आहे, सिमिलर आहे ते. आता फक्त गिवन गोष्टी द्यायच्या अगोदर काय गिवन मध्ये ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल कोणता? LTR. काय गिवन मध्ये? इन ट्रायंगल PQR काय गिवन आहे? PQ किती आहे? 4.2 सेंटीमीटर. त्याच्यानंतर सांगा पटापट. 5.4 सेंटीमीटर. PR 4.8 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि एक रेशो दिलेला आहे तुम्हाला. अँड PQ अपॉन LT इज इक्वल टू 3/4. ठीक आहे, बघून घ्या. आता याच्यातला कॉमन पॉइंट कोणता आहे? आर. कोणता आहे? आर. बस आर पासून सुरुवात करायची. आर. ठीक आहे. आर सोबत कोणती एक लाईन काढून घ्या. कोणती काढा? पी काढा, क्यू काढा, काही प्रॉब्लेम नाही. समजा आपण क्यू काढू. कोणती? आर क्यू. कोणती काढायची आपल्याला? आर क्यू. बघा पी क्यू सोबत कोण आहे कॉमन? LT. आपण आर क्यू काढू. कोणती काढू? QR म्हणजेच काय? आर क्यू. ठीक आहे. आता आर क्यू किती दिलेली आहे? 5.4. ठीक आहे. इथं कोणता पॉईंट राहणार? 100% P. मग PR अंतर घ्यायचं. PR किती आहे? 4.8. 4.8 अंतर घेऊन एक चॉक मारायचा. एका स्टेप मध्ये सांगतो तुम्हाला. एका मारला आपण 4.8. त्याच्यानंतर PQ अंतर घ्यायचं. PQ किती आहे? 4.2. 4.2 मारून घेतला. तुम्ही मारायचा बरोबर आहे तो. PR अंतर घेतलं. R वरून एक चॉक मारला 4.8 चा. PQ अंतर घेतलं. Q वरून चॉक मारला आपण 4.2 चा. याला घ्या जोडून. ठीक आहे, जोडलं. आता याचे भाग करायचे आपल्याला. कसे भाग करायचे बघा. या आर पासून एक लाईन ड्रॉ करायची. आपल्याला त्या लाईनची काही घेणं देणं नाही. तिच्या आपल्याला अँगलची गरज नाही, तिच्या लेंथची गरज नाही. एक सिंपल लाईन ड्रॉ करायची. केली लाईन ड्रॉ सिंपल. आता या लाईनचे किती भाग करायचे आपल्याला? 4. जो मोठा आहे याच्यापैकी जो मोठा आहे तेवढे भाग करायचे. किती भाग करायचे? 4. प्रत्येक भाग समान असला पाहिजे. कसा असला पाहिजे? समान. आपण 2-2 सेंटीमीटरचे करू. R1 त्याच्यानंतर R2 त्याच्यानंतर R3 आणि त्याच्यानंतर R4. किती भाग केले आपण? 4. या लाईनला एक्सटेंड करून घ्या. ठीक आहे, या लाईनला एक्सटेंड करून घ्या. इथपर्यंत प्रोसिजर कळाली. आता हा जो क्यू आहे PQ ही जी PQ आहे ती कोणत्या पॉईंटला आहे? तिसऱ्या. कोणत्या पॉईंटला? तिसऱ्या. इथं बघा, इथं कळून जात आपल्याला. तिसऱ्या पॉईंटला जोडायचा. कोणत्या पॉईंटला जोडायचं? तिसऱ्या. मग आपण तिसऱ्या पॉईंटला जोडलं त्याला. किती पॉईंटला जोडलं? तिसऱ्या. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. आता हा जो अँगल तयार झालेला आहे सेम अँगल इथं काढायचा. कळालं? तुम्ही एक ट्रिक सांगतो तुम्हाला. कोण मापकान काढायचं? कशाला? अँगल. डी माहिती आहे तुम्हाला? कशाला म्हणतात डी? तुम्ही म्हणता त्याला डी. हे प्रोटेक्टर. ठीक आहे, हा जो अँगल आहे असा, हा अँगल किती? आता समजा 95 बनलेला आहे. ठीक आहे, उलट झालं थोडं. हा समजा 90 च्या जवळपास. हा सेम इथं मारून घ्यायचा एक. कसा? इथे एक असा पॉईंट टेकून द्यायचा. असा एक पॉईंट टेकून द्यायला समजा. कळालं? आणि ही लाईन ड्रॉ करायची. ही ट्रिक सांगितली तुम्हाला. ही लाईन अशी करायची ड्रॉ. कोणत्या पॉईंटला? चौथ्या. पण ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला मार्क्स मिळवण्यासाठी असं चालणार नाही. मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला प्रोसिजर दाखवावं लागेल. कशी? R3 वर चॉक ठेवायचा. कुठे ठेवायचा? R3 वर. एक सिंपल अशी लाईन मारून घ्यायची. सेम अंतर न बदलू देता R4 वर ठेवायचं. एक सेम असं मारून घ्यायचं. ठीक आहे. आता याला नाव द्यायचं A. एक मिनिट, दुसऱ्या पेननं घेऊ आपण. याला नाव देऊ आपण AB. काय नाव देऊ? A आणि B. आपल्याला आता याला नाव द्या A डॅश. काय नाव दिलं? A डॅश. आता आपल्याला कोण पाहिजे? B डॅश. B डॅश काढण्यासाठी थोडं फक्त, आता तुम्ही तर बघा, तुम्ही तर कोण मापक वापरणारच आहे. ही लाईन त्याला ही लाईन जर मारली तुम्ही ऑलरेडी तुम्हाला B डॅश भेटणारच आहे. पण माझं सांगणं काय मी तुम्हाला B डॅश आणायचं कसं?
ए बी अंतर घ्यायचं. किती अंतर घ्यायचं? ए वर चॉक ठेवायचा, बी एवढं अंतर घ्यायचं, सेम अंतर बदलू द्यायचं आणि ए डॅश वर चॉक ठेवून सेम अंतर असं मारून घ्यायचं. बरोबर आपल्याला कोणता पॉईंट भेटला? बी डॅश. कोणता भेटून गेला आता इथे पॉईंट? बी डॅश. ठीक आहे, मग हे जोडून घ्या. ह्या दोन लाईन तुमच्या ऍक्च्युअल मध्ये पॅरलल आल्या पाहिजे. कशा आल्या पाहिजे? पॅरलल. ठीक आहे, आता सेम टेक्निकची सेम जी ट्रिक वापरली होती आपण, अँगल इथं अँगल इथं काढण्याची वापरली होती ना, तोच हाच अँगल इथं काढायचा परत. कशाने काढसाल? डी. पण एक्झामिनरला कसं दाखवायचा? चॉकनं काढलेला. मग ती प्रोसिजर मी सांगतो. डी ची प्रोसिजर माहिती आहे तुम्हाला. चॉकनं काढायची प्रोसिजर कशी? सेम क्यू वर चॉक ठेवायचा, एक चॉक मारून घ्यायचा, त्याला सपोज आपण नाव देऊ यम आणि यन. काय नाव दिलं? यम आणि यन. हे अंतर बदलू द्यायचं आणि ऍज इट इज चॉक असा मारून घ्यायचा. ऍज इट इज कोणत्या पॉईंटवर? हा जो नवीन पॉईंट भेटलेला आहे, इथून एक चॉक असा मारून घ्या. याला नाव द्या. काय नाव देसाल? यम डॅश. आता आपल्याला कोण पाहिजे? यन डॅश. मग आपल्याला यन डॅश कसा भेटेल? यम आणि यन एवढं अंतर घ्यायचं. कशा एवढं? यम आणि यन. समजा एवढं अंतर घेतलं, सेम इथं चॉक मारून द्यायचं असं. ठीक आहे, कळालं इथपर्यंत? जशी ही लाईन याला पॅरलल होती ना, ही लाईन जशी याला पॅरलल होती, सेम ही लाईन याला पॅरलल येईल तुमची. कळालं? परत एकदा रिपीट करतो हळूहळू. आपण आर कॉमन पॉईंट पासून सुरुवात केली. कशापासून? आर. आर क्यू काढून घेतला. काय काढून घेतला? आर क्यू. तुम्ही आर पी पण काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, फक्त मग तुमचे थोडं चेंज होईल ना. आर क्यू काढून घेतला आपण. आर क्यू, त्याच्यानंतर इथं पी होता, मग पी आर एवढा चॉक घेऊन इकडून मारला, पी क्यू एवढा अंतर घेऊन इकडून मारला आणि एक सिंपल पी क्यू आर ट्रायंगल काढला. कोणता काढला? पी क्यू आर. त्याच्यानंतर ही एक लाईन काढली. या लाईनच्या अँगलची काही घेणं आहे का आपल्याला? नाही. लेंथची काही घेणं आहे का? नाही. फक्त एक गोष्ट करणे, चार समान भाग. किती समान भाग? चार. आपण जो ट्रायंगल काढला तो कितवा भाग आहे? तिसरा. म्हणून आपण याला क्यू ला कितव्या पॉईंटशी जोडलं? तिसऱ्या. सेम अँगल आपल्याला इथं काढायचा आहे, त्याच्यासाठी ही प्रोसिजर आहे. पण तुम्हाला ट्रिक सांगितली मी. कसं काढणार? डी न. कारण मग ती लाईन एकदम पॅरल येऊन जाईल आणि हे चॉक मारून द्यायचे. ते तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही बरोबर करता. ठीक आहे, मग सेम हा जो R4 आपण या लाईनला जोडणार. ठीक आहे, इथं जिथं कुठं जोडणार आपण तिथं आपल्याला हा सेम वरचा अँगल काढायचा. कारण आपल्या नावात दिलेलं आहे सिमिलर. जसा हा आला तसाच काय येईल? हा. म्हणजे दोन्ही लाईन कशा असतील? त्या पॅरलल. म्हणजे हा अँगल पण इथं काढणे. प्रोसिजर कशी? चॉकची. सांगायचं काम नाही तुम्हाला. आर क्यू. आता बघा, पी क्यू कोणाला? पी क्यू कोणाला आहे? एल टी ला. आता हे पी क्यू आहे. पी क्यू म्हणजे 100% काय राहील? हा झाला तुमचा रिक्वायर्ड ट्रायंगल. 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. कळालं? घ्या लिहून. आता बघा, कोणाला काही डाऊट असेल की ही डायग्राम म्हणजे हे पॉइंट कसे निवडायचे बघून घ्या. कोणाला काही डाऊट असेल याच्यामध्ये बघा. आता तुम्हाला एक गोष्ट तर कळते का नाही? पी क्यू आर आणि एल टी आर. आर कॉमन आहे. कोणता पॉईंट कॉमन आहे? आर. बघा, आर जर काढला ना तुम्ही तर दोन्ही ठिकाणी चेक करायचं. हा आर आहे का नाही? तुम्हाला इथं काय काढणं आहे? मग क्यू. काय घेणं आहे? क्यू. चेक करा, इथं दिसतं तुम्हाला आर क्यू. इथं काय येईल? मग आर टी. म्हणजे इथं कोणता पॉईंट घेणार तुमचा? ऑटोमॅटिक टी. मग इथं कोणता पॉईंट? या बघा, तुम्हाला मी फक्त एक इमॅजिनेशन देऊन राहिलो की ट्रायंगल कशी येतील. आर कॉमन पॉईंट आहे. कोणता पॉईंट कॉमन आहे? आर. मग आर सोबत इथं कोण आहे? क्यू. इथं आर सोबत कोण आहे? टी. म्हणजे आर सोबत क्यू हा पहिला ट्रायंगल झाला तुमचा. आर सोबत टी हा दुसरा ट्रायंगल झाला. एक रफ फिगर सध्यासाठी. पी क्यू आर एल टी आर. पी क्यू आर एल टी आर. एक रफ फिगर. आता सेम रफ फिगर याच्यासाठी काढून बघू आपण चौथ्या क्वेश्चन साठी. कोणत्या क्वेश्चन साठी? चौथ्या. आता एक रफ फिगर. चौथ्या क्वेश्चन मध्ये रेशिओ फक्त वेगळा आहे, लक्ष द्या. चौथ्या क्वेश्चन मध्ये कॉमन पॉईंट कोणता आहे? ए. ए कॉमन आहे. ए सोबत कोण आहे इथं? यम. इथे ए सोबत कोण आहे? एच. फरक आहे, एच लहान आहे. आता काय? लहान. मागच्या याच्यामध्ये टी बाहेर घेतला होता आपण, आता कुठे घ्यावं लागेल? आत. इथं आला तुमचा एच. आता ए एच मध्ये इथं कोणता उरलेला? इथं कोणता राहील? मग ए एच कोणता राहील? ई. आणि ए एम साठी इथं कोणता राहील? टी. समजला? आला आता लक्षात? म्हणजे ही डायग्राम तुमची कशी येईल? अशी कशी तरी
म्हणजे एक रफ फिगर अशी येईल समजा, म्हणजे ए याची आतून येईल, ए एम टी बाहेरून येईल. समजलं? आता सेम फिगर काढायची आपल्याला. लक्ष द्या, एका याच्यात फ्लो मध्ये काढू तेव्हा तुम्हाला समजून जाईल. बघा आता काय काय गिवन मध्ये, बडबड वगैरे काहीच करायची नाही, फक्त लक्ष द्या. 4 नंबरचा क्वेश्चन, ए एम टी हा सिमिलर आहे, कोणाला सिमिलर आहे? ए एच ई ला. गिवन काय काय गिवन सांगा. ए एम किती आहे? 6.3 सेंटीमीटर, 6.3. ठीक आहे. अँगल टी एम दिलेला आहे तुम्हाला, किती दिलेला आहे? काही घाबरायचं नाही, अँगलला किती दिलेला आहे? 50 डिग्री. त्याच्यानंतर एटी दिलेलं आहे 5.6, एटी दिलेलं आहे 5.6 आणि एक रेशो दिलेला आहे कोणता? अँड एम अपॉन एच किती दिलेला आहे तो? 7.7/5. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कॉमन पॉईंट कोणता आहे? ए. कोणता कॉमन पॉईंट आहे? ए. ए कॉमन पॉईंट आहे. ए सोबत कोण आहे? यम. ए सोबत कोण आहे? यम. कळालं? समजलं? ए सोबत कोण आहे तुमचा? यम. आता इथं कोणता राहणार आहे? आता मला सांगा, तो हा जो सेकंड ट्रायंगल आहे ना, तो सोडून द्या सध्यासाठी. कोणता सोडून द्या? ए एच ला डोक्यातून काढून टाका. कारण एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केल्याशिवाय दुसरा कन्स्ट्रक्ट करू शकतो का आपण? नाही. पण एक गोष्ट जर तुम्हाला क्लिअर झाली, इथं पॉईंट आहे ए, त्याच्यासोबत आहे यम, किंवा तुम्हाला ही गोष्ट कळायला पाहिजे, ए अँगल दिलेला आहे, किती दिलेला आहे? 50. टी ए एम दिलेला आहे 50. कोणता अँगल दिलेला आहे? टी ए एम. मग टी कुठं असेल? वरती कुठंतरी. म्हणजे ही जर लाईन तुम्ही काढली ए एम किती आहे? 6.3. ही 6.3 तुम्ही काढली. ठीक आहे. आता इथे अँगल कितीचा घेणार तुम्ही? 50. कितीचा घेणार? 50. हा 50 इथे आहे, दिसला? ठीक आहे, किती आहे हा? 50. दिसला ना? हो म्हणा. हा काय? 50. एका फ्लो मध्ये सांगतो. म्हणजे हा पॉईंट तुम्हाला इथं आता टी कुठं घेसाल मग तुम्ही मला सांगा बरं. या लाईनवर टी घेसाल कुठं? हा, कसा घेसाल ते सांगा ना. टी कुठे? या लाईनवर टी कुठे? एटी 5.6 आहे, हे समजलं पाहिजे. एटी किती आहे? 5.6. मग चॉक मध्ये अंतर किती घ्यायचं? 5.6. असा टी कुठेतरी येईल, हे लाईन जोडून घ्या. हा झाला तुमचा ट्रायंगल. कोणता? ए एम टी. हा झाला पहिला ट्रायंगल. कळालं? आता सेम प्रोसिजर रिपीट करायची. कशी? लाईन काढायची. आता भाग किती बनवायचे सांगा? 7. आता भाग किती बनवायचे आपल्याला? 7. मग A1, A2, A3, A4, A5, A6 आणि A7. ठीक आहे. हे भाग आपण हे बनवले आपण 7 भाग. मागच्या क्वेश्चन मध्ये आपला वरचा रेशो कमी होता, म्हणून आपण आतला पॉईंट जोडला होता. यामध्ये काय? वरचा रेशो आहे जास्त. म्हणजे वरचा रेशो जास्त असला की आपल्याला सगळ्यात शेवटचा पॉईंट जोडायचा. काय लक्षात ठेवायचं? वरचा रेशो जास्त असला की आपल्याला सगळ्यात शेवटचा पॉईंट जोडायचा. सगळ्यात शेवटचा पॉईंट किती आहे? सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे तुमचा 7. आता तुम्हाला ट्रिक तर माहिती आहे, काय टेक्निक? हा अँगल काढायचा आपल्याला. कोणता? हा. पण हा अँगल कोणत्या पॉईंटला काढायचा? कोणत्या पॉईंटला काढायचा? 5. का? 7/5. म्हणजे हा जो 7 नंबरचा अँगल कुठे काढायचा तुम्हाला? 5 ला. कंपासनं काढून घ्यायचं. कंपास म्हणजे ते डी न काढून घ्यायचा. पण आपल्याला ते दाखवायचं. कसं दाखवणार मग? A7 वर एक चॉक ठेवायचा, लाईन मारून घ्यायची. याला नाव काय देतो आपण? ए आणि बी. सेम अंतर बदलू द्यायचं नाही, इथं मारून घ्यायचं. याला नाव द्यायचं ए डॅश. आता कोण पाहिजे आपल्याला? बी डॅश. कोण पाहिजे? बी डॅश. बी डॅश साठी ए वर चॉक ठेवायचा, एवढं अंतर घ्यायचं, तू इथं मारून घ्या, तुम्हाला भेटून जाईल बी डॅश. कोण भेटला? बी डॅश. ए डॅश बी डॅश. त्याच्यानंतर ही लाईन जोडून घ्या वरती, अशी जोडून घ्या. आता माझ्या पॅरलल आल्या का? नाही, कारण मी रफली काढून राहिलो. तुमच्या लाईन कशा येतील? पॅरलल. ठीक आहे. आता मला सांगा, मी तुम्हाला एक गोष्ट बोललो होतो, ए एम
हे काय ए एम, मग हे काय राहील एच, म्हणजे हा पॉईंट कोणता भेटला तुम्हाला एच. आता कोणता राहिला ई, ई इथं कुठेतरी येईल. ई साठी पण काय ट्रिक वापरायची, सेम अँगल इथं काढायचा. ही जी टेक्निक वापरली आपण सेम इथं वापरायची, म्हणजेच दाखवायची, तुमच्या भाषेत दाखवायची. तुम्ही तर काढणार माहिती आहे, आता सगळेजण काढणार, ते कशाने काढणार डी ना. ठीक आहे, आता सेम टेक्निक कशी वापरायची, एम वर पॉईंट ठेवायचा, एक चॉक मारून घ्यायचा, अंतर बदलू द्यायचं नाही, एच वर पॉईंट होऊन सेम चॉक मारून घ्यायचा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. याला नाव द्या यम, यम ऐका आता दुसरं नाव घ्या एक्स आणि वाय. हा काय राहील मग एक्स डॅश. आता कोण पाहिजे आपल्याला वाय डॅश. वाय डॅश साठी तुम्ही काय करसाल मला सांगा बरं. एक्स आणि वाय एवढं अंतर घेसाल, केवढं अंतर घेसाल एक्स आणि वाय, एक्स आणि वाय एवढं अंतर घेऊन सेम चॉक इथं मारून घ्यायचा, तोच भेटला तुम्हाला वाय डॅश. त्याच्यानंतर ही लाईन या वाय डॅश मधून जाऊ द्यायची अशी, हा पॉईंट भेटेल तुम्हाला ई. हे झालं तुमचा रिक्वायर्ड ट्रायंगल. काही अवघड आहे, तुम्ही जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटांमध्ये काढू शकता, एकदम एका प्रोसेसने गेले तर, कुठं चुकले नाही तर. त्याच्यासाठी तुम्हाला मी काय सांगितलं, तुमची फिगर बरोबर आहे का नाही हे काय दाखवणार आपल्याला, लाईन पॅरलल आहे का नाही. थोडी लाईन वाकडी असली की एक्झामिनरला कळून जाईल की तुम्ही डायग्राम बरोबर काढलेली नाही. ठीक आहे, पहिला क्वेश्चन कसा बघितला आपण एक्सटर्नल वाला, हा क्वेश्चन कसा आहे आत. ठीक आहे, काढा बरोबर. हा हा, आता तुम्हाला होमवर्क साठी 2 क्वेश्चन या, 4 डायग्राम या. किती डायग्राम आहे 4, 2 एक्सटर्नल 2 इंटरनल. रेशिओ समजून जाईल बघा, रेशिओ किती आहे 4/7. ही डायग्राम कुठे येणार आहे बाहेर, ही डायग्राम कुठे येणार बाहेर. हा रेशिओ किती आहे 6/5. ही डायग्राम कुठून येणार आत. कसं बघून घ्या, तुम्हाला रफ काढून दाखवतो तुम्ही फास्ट मध्ये. बघा 7 नंबरचा क्वेश्चन, बडबड नको करू, इकडे पाय. 7 नंबरचा क्वेश्चन, याच्यात कॉमन पॉईंट कोणता आहे बी. कोणता कॉमन पॉईंट आहे बी, हा बी कॉमन पॉईंट. पहिली गोष्ट अँगल पण बीच दिलेला असेल. ठीक आहे, आता बीसी घ्या, काय घ्या बी सी. ठीक आहे, इकडे काय येईल मग बी एन, म्हणजे एन इथं कुठेतरी येऊन जाईल. ठीक आहे, आता बी सी आपल्याला घ्यायचे 4.8, आपण बीसी घेतली 4.8. तुम्हाला फास्ट मध्ये काढून दाखवतो, तुम्ही कॉन्सन्ट्रेशन नको देऊ नका. बीसी किती घेतलेली आहे 4.8. एक मिनिट, 4.8 ची काढली, कितीची काढली 4.8. अँगल बी किती आहे 40. फटके दिल मी आता. अँगल बी किती आहे 40. आता ए बी पाहिजे आपल्याला. ए किती, ए बी किती आहे 5.1. इथून एक 5.1 चा चॉक मारणार, कोणता भेटला ए. हे झालं तुमचा 5.1. हे लाईन असे वाढून घ्यायच्या समोर, आपल्याला दुसरा पॉईंट भेटणार. आता ह्या बी पासून एक लाईन मारायची, किती भाग करणे सगळ्यात मोठे भाग 7. किती भाग आहे 7. 1 2 3 4 5 6 7. B1 B2 B3 B4 B5 B6 B7. आपण आतला ट्रायंगल काढायचे, आपण नेहमी जोडतो वरचा रेशो, नेहमी जोडतो काय आपण वरचा रेशो. वरचा रेशो किती आहे 4, मग या पॉइंटला 4 शी जोडा. ठीक आहे, प्रोसिजर माहिती आहे तुम्हाला, काय प्रोसिजर आहे. हा अँगल असा, हा अँगल कोणत्या पॉइंटला काढायचा 7 नंबरचा. ठीक आहे, इथे एक चॉक मारायचा, इथे एक चॉक मारायचा, त्याच्यानंतर तुम्हाला हा पॉइंट भेटून जाईल. इथं जोडून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. सेम प्रोसिजर इथं अप्लाय करा, एक चॉक इकडं, एक चॉक इकडं, हे एवढं अंतर, हे एवढं अंतर, आणि हे जोडून घ्या. हा कोणता भेटला तुम्हाला, इथं नाव काय यल, यलच आहे ना. हा झाला तुमचा एल बी एन, आणि हा झाला एबीसी, काही प्रॉब्लेम नाही. आता 8 नंबरचा बघून घ्या. ठीक आहे, 8 नंबरचा बघा कसं आहे. पी वाय क्यू कोणाला आहे, एक्स वाय जेड इज सिमिलर टू पी वाय क्यू. एक्स वाय जेड इज सिमिलर टू पी वाय क्यू. आता दिलेला कोण आहे ते कळलं पाहिजे आपल्याला. दिलेला काय पी वाय क्यू दिलेला आहे, कोणता दिलेला आहे पी वाय क्यू. कॉमन पॉईंट कोणता आहे रे, कॉमन पॉईंट, कॉमन पॉईंट एक्स आहे का त्याच्यात, मग वाय कोणता आहे वाय. आपल्याला वाय सोबत कोण आहे आता क्यू आहे, वाय सोबत कोण आहे क्यू, वाय सोबत क्यू. काढून घ्या, किती आहे 7.2. वाय सोबत क्यू 7.2. पी वाय किती आहे 6.3.
पी वाय इथं कुठेतरी 6.3चा चॉक मारा, इथं पी असेल 6.3चा, त्याच्यानंतर पी क्यू म्हणजे हा चॉक मारावा लागेल तुम्हाला 5.8चा. हे झाला तुमचा पी वाय क्यू. हा ट्रायंगल कुठून येणार आहे आता, कोणत्या साईड, कोणत्या म्हणजे हा जो नवीन ट्रायंगल ह्या कोणत्या साईडला येणार आहे आपला, नक्की का, इथं चेंज आहे बरं थोडा, सांगतो तुम्हाला. वाय क्यू चालू आहे आपलं, काय चालू आहे, वाय क्यू. रेशो खालून दिलेला आहे, थोडा दिमाग चालला पाहिजे. वाय क्यू काय दिलेलं आहे, वाय क्यू. याचे पॉईंट आता याचे किती भाग करायचे आपल्याला बघा, किती भाग करण्याचे, 7. 6 का, y1 y2 y3 y4 y5 y6 किती भाग केले, 6. आता वाय क्यू ए क्यू इकडे बघा, थोडा चेंज या क्वेश्चन मध्ये. वाय झेड मोठा आहे, मी तुम्हाला सांगितलं की जो मोठा आहे तो आतून येणार असं सांगितलेलं होतं, पण इथं थोडा प्रॉब्लेम झाला. काय, वरचा ट्रायंगल नाही दिलेला त्यांनी, कोणता ट्रायंगल दिलेला आहे, खालचा. वाय क्यू किती आहे, 5. म्हणजे याला आपल्याला कोणाला जोडणं आहे, 5ला, आणि काढणं कोणतं आहे, 6. समजलं, काढणं कोणतं आहे, 6. ही प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे आता कशी येतं. म्हणजे हा काढणे तुम्हाला, म्हणजे हा ट्रायंगल आत नाही येता कुठे येणार आहे, बाहेर. कशामुळे हा फरक कशामुळे पडला, रेशो उलटा आहे. या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, रेशो उलटा. म्हणजे जे पहिले 3 क्वेश्चन होते, इकडे लक्ष द्या, पहिल्या 3 क्वेश्चन मध्ये आपण वरच्या रेशोचा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करत होतो. कोणत्या रेशोचा, वरच्या. या चौथ्या रेशो मध्ये कोणता ट्रायंगल काढला अगोदर आपण, खालच्या रेशोचा. म्हणून हा वरचा ट्रायंगल वाय झेड वाला तो कुठून येणार, बाहेर. हा एक म्हणजे हा एक, ही जी प्रोसिजर आहे सीमित करसाल तुम्ही, आणि हा कुठेतरी असा येऊन जाईल. इथं कोणता पॉईंट राहील, झेड, आणि इथं कोणता राहील, एक्स. म्हणजे एक्स वाय झेड आतून नाही येता कुठून आला, बाहेरून. कळालं ना, व्हिडिओ मध्ये येऊन जाईल सगळ्या गोष्टी. जर नाही समजलं तर परत परत रिपीट मध्ये बघा. 2 क्वेश्चन होमवर्क साठी, अवघड काहीच नाही, फक्त टाइम लागणार. ठीक आहे.